नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. तो म्हणजेच हा जो राकेश आहे तो काय करतोय, नक्की त्याचे काय उद्योगधंदे चालू आहेत. एकीकडे आपल्या बहिणीला नेऊन ठेवलेला आहे आणि दुसरीकडे हा कुठं उनाडक्या करतोय. या सगळ्या गोष्टींचा शोध आता इकडे अर्णवने घेतलेला आहे आणि अर्णवला या सगळ्या गोष्टी कळलेल्या आहेत, कारण डिटेक्टिव्ह पाटील जो आहे त्याला मागावरती पाठवलेलं असतं आणि त्यानंतर हे सगळं आता समोर येऊ लागलेलं आहे. हे सगळं कशा पद्धतीने घडणार आहे ते आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण खूप मोठा राडा होणार आहे आणि या सगळ्यामध्ये आता सत्य समोर येणार आहे. सत्य समोर येणार आहे म्हणजेच काय होणार आहे, तर हे सगळं जेव्हा घडणार आहे तेव्हा मात्र या आपल्या अंजलीला, म्हणजे ती मूर्खपणा करत आहे ना अर्णवला आणि ईश्वरीला खोटं ठरवून, ती अंजली तोंडावर पडणार आहे आणि तिला कळणार आहे की राकेश काय आहे ते, आणि स्वतः ती त्याचं थोबाड फोडणार आहे. तर इकडे आपण पाहतो की आता या वल्लरीचं एक वेगळंच कांड सुरू आहे. वल्लरीला आता शशिकांत त्रास देऊन द्यायला लागलेला आहे. माझे माझे पैसे मला हवे आहेत असं तो तिला सांगत असतो, कारण ज्या गोष्टी घडलेल्या होत्या इतक्या वर्षांनी तो पुन्हा आलेला आहे आणि त्यामुळं वल्लरीची वाट लागू लागलेली आहे. वल्लरी म्हणत असते की काय करू आणि इतके पैसे मी कसे देणार आहे, कारण त्याचं असं म्हणणं आहे की इतकी वर्ष सुख उपभोगलंय तर ऑब्विसली ह्या गोष्टी सुद्धा आता कराव्याच लागणार आहेत, नाहीतर मी घरी येणार आणि सगळ्यांच्या समोर सगळं सांगणार आहे. आता मात्र वल्लरीच्या शिट्ट्या वाजू लागलेल्या असतात. वल्लरी म्हणत असते की तुमचा फायदा होता म्हणून तुम्ही या गोष्टी केल्या होत्या ना. तेव्हा तो म्हणतो की ते मला काय माहित नाही, पण तुझा पण फायदा होता ना. उलट ते सुख जे आहे ते तूच अनुभवतेय, कारण मला त्यातलं काहीच नाही मिळालं, कळलं का, असं म्हणत इकडे वल्लरीला तो ठणकावून सांगत असतो. वल्लरी मात्र घाबरलेली असते आणि इकडे अर्णव आणि ईश्वरी दोघही रूम मध्ये असतात, कारण या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा अर्णव आणि ईश्वरीला टेन्शन आलेलं असतं. अंजलीची तब्येत एकतर ठीक नाहीये, तिला 8वा महिना सुरू आहे आणि या 8व्या महिन्यामध्ये तिला घर सोडून घराबाहेर पडावं लागलेलं आहे. त्यामुळं खरं तर वाईट वाटत असतं. कळत नसतं की समरला नक्की काय करू, कशा पद्धतीनं हा सगळा गुंता सोडवू. हे सगळं चालू झालेलं असतं आणि त्याचबरोबर हे मात्र खूपच विचित्र घडत असतं. इकडे अंजली आता बसलेली आहे आणि राकेश ऑलरेडी जाऊन रियाला भेटून आलेला असतो आणि रियाने सांगितलेलं असतं की संध्याकाळी मी बोलवलंय, संध्याकाळी यायचं. अंजली आता राकेशची वाट बघते, कारण आता राकेश काही आलेला नसतो. राकेशला ती फोन लावत असते पण त्याचा फोन काही केला लागत नसतो. ती मात्र आता विचार करायला लागते की नक्की काय झालेलं आहे आणि या सगळ्याचा काय अर्थ आहे, म्हणजे हे तर काय घडतंय मला कळतच नाहीये आणि काय समजू या सगळ्याचं, असं म्हणत ती विचार करत असते. राकेश इकडं रियाच्या घरी पोहोचलेला असतो, कारण रियाने त्याला सांगितलेलं असतं आणि रियापेक्षाही राकेशला आता रियाच्या सावत्राईनं जी प्रॉपर्टी रियाच्या नावावर केलेली आहे ती हडप करायची आहे, म्हणून तो रियाच्या मागे लागलेला असतो. आणि मग राकेश इथे पोहोचलेला असतो. मग अर्णवने पाटीलला फोन करून सांगितलेलं असतं की तो माणूस कुठे जातो, काय करतो, या सगळ्या गोष्टींचे अपडेट्स मला हवे आहेत. नेमका पाटीलने पाठलाग केलेला असतो आणि फोन येतो, तो म्हणजेच हा माणूस रियाच्या घरी पोहोचलेला आहे, एका मुलीकडे पोहोचलेला आहे. आणि हे ऐकल्यानंतर मात्र अर्णवच्या पायाखालची जमीन सरकते. ईश्वरी तिथे येते. ईश्वरी म्हणते की आत्ताच्या आत्ता मला काहीतरी केलं पाहिजे. मग ईश्वरी आणि अर्णवला ती विचारते काय झालं अर्णव सर. अर्णव म्हणत असतो की तो माणूस आणखी एका मुलीला फसवायला गेलेला आहे. ईश्वरी म्हणते की आपण त्याला आता सोडायचं नाही. तेव्हा मात्र दोघंही म्हणतात की हो, आपण त्याला सोडायचं नाही, हा विचार त्यांच्या डोक्यात सुरू झालेला असतो. आणि मग दोघंही येतात आणि इकडे वॉचमनला फोन करून सांगितलं जातं ते लोकेशन, कारण अंजली ताईलाही सगळं कळलं पाहिजे. मान्य मला तिची तब्येत आता नीट नाहीये, पण अशा परिस्थितीत ज्या ठिकाणी ती राहत आहे तिथं तिला जास्त धोका आहे. तिला जर आपल्याकडे घरी आणायचं असेल तर या राकेशचा खरा चेहरा तिच्या समोर आला पाहिजे आणि म्हणून तो राकेशचा खरा चेहरा समोर आणण्याचं ठरवतो. ईश्वरी म्हणते पण आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी जपून कराव्या लागणार आहेत. अंजलीताई कशा रिॲक्ट करतील काहीच माहिती नाही.
तेव्हा तो सांगू लागतो की हो मला सगळं पटतंय, मान्य आहे मला, पण काहीही झालं तरीही आपण मात्र शांत राहायचं नाही. आपण तिथं अंजली ताईकडे जायचंच आहे. मग यांनी बरोबर राकेश कुठं आहे हे राकेशच्या मित्राने सांगितले असं दाखवलेलं असतं आणि अंजली तिथं पोहोचते. अंजलीची बिचारीची अवस्था खूप वाईट होत चाललेली असते, तिला त्रास होत असतो आणि हा माणूस मात्र इथे त्या रियाच्या मिठीत असतो आणि तिला वेगवेगळी स्वप्न दाखवत असतो जी बाकीच्या मुलींना दाखवलेली आहे. आता मात्र त्या रियाच्या ताटाखालचं मांजर बनून राहायची तयारी सुद्धा या माणसाने दाखवलेली असते. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आता अंजली तिथं पोहोचलेली असते, अर्णव ईश्वरी तिथं असतात आणि मग अंजली मात्र म्हणत असते की हे सगळं तुम्ही केलंय, या सगळ्या मागे तुमचा हात आहे. तेव्हा अंजलीला ईश्वरी सांगू लागते की हे बघा अंजली ताई, आता जे काही आपण पाहणार आहोत त्याने आपल्याला खरंच खूप मोठा धक्का बसलेला आहे. तेव्हा त्या माणसाने सांगितलेलं असतं की हे बघा, इथून आत जावं लागणार आहे आणि इथून आत रस्ता असणार आहे आणि त्याचबरोबर दरवाजा बंद आहे, हे सगळं सांगितलेलं असतं. आणि मग हे चौघही तिथे येतात. पण अर्णव खिडकी उघडतो आणि त्या खिडकीतून आत पाहतात तेव्हा धक्का बसतो आणि आता मात्र अर्णव आणि अंजली दोघंही आत जातात. ईश्वरी अर्णवला समजवत असते, शांत करत असते, पण तोही शांत होत नसतो आणि अंजलीही शांत होत नसते. दोघांनाही खूप राग आलेला असतो आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र दोघंही पाहू लागतात, कारण आता दोघंही आत जातात. इकडे ईश्वरीला माहिती आहे की हा माणूस कोणत्या प्रकारचा माणूस आहे, ही गोष्ट ईश्वरीला चांगलीच माहिती आहे. त्यामुळे ईश्वरी मात्र त्यांना दोघांनाही तिथे शांत करण्याचा प्रयत्न करत असते, पण दोघंही तेवढेच भडकलेले असतात. अंजली डायरेक्ट जाते, दरवाजा ढकलते तर दरवाजा उघडतो, म्हणजे तो दरवाजा लॉकच झालेला नसतो. या राकेशकडून दरवाजा उघडला जातो आणि मग ती आत जाते आणि राकेशची कॉलर धरून त्याला खेचते आणि त्याचबरोबर त्याची कॉलर खेचल्याबरोबर त्यांची वाट लागलेली असते आणि तो पकडला गेलेला असतो. तेव्हा तो माफी मागू लागतो की अंजली मला माफ कर, तुला माहिती आहे ना मला माफ कर, मी किती चांगला माणूस आहे. तेव्हा ती म्हणते बाद झालं, आतापर्यंत तुमचं खूप ऐकून घेतलेलं आहे, आता अजिबात ऐकून घेतलं जाणार नाही आणि तू कोण आहेस ग सटवे, असं म्हणत अंजली त्या मुलीला ओरडायला सुरुवात करते. म्हणजेच त्या मुलीमुळं हे सगळं झालेलं आहे हे अंजलीला माहिती असतं. तेव्हा मात्र अर्णव ईश्वरी तिथे येतात आणि अंजलीने मात्र राकेशचं थोबाड फोडलेलं असतं, त्याला त्याची लायकी दाखवलेली असते. आणि त्याचबरोबर अंजलीला कळलेलं असतं की आज जे काही घडलेलं आहे या सगळ्याच्या मागे कोणाचा हात आहे, हे सगळं कोणामुळं घडलेलं आहे, हा विचार अंजलीच्या डोक्यात येतो आणि हे सगळं करणारा राकेश आहे. मग कशावरून? ईश्वरी आणि अर्णवने आणलेला पुरावा खोटा असेल, नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम आहे आणि म्हणून या सगळ्या गोष्टी घडत आहेत. ईश्वरीने त्याला समजवलेलं आहे आणि ईश्वरी अर्णवला इकडे सांगत असते की आपल्याला शोध घ्यायचा आहे म्हणजे घ्यायचा आहे आणि अंजलीताईंना या सगळ्यातून बाहेर काढायचं आहे. अंजलीला खूप मोठा धक्का असतो, कारण तिचा नवरा ज्या पद्धतीने तिच्याशी वागलेला आहे ती गोष्ट तिला आठवत असते. अंजली बिचारी एकटीच रूममध्ये होती आणि ती अचानक समोर आली आणि ह्या सगळ्या गोष्टी घडलेल्या असतात. आता मात्र अंजली भयानक चिडलेली असते आणि तिने निर्णय घेतलेला असतो, तो म्हणजे अर्णव आणि ईश्वरी या दोघांच्या सोबत जाण्याचा. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.